नमस्कार, मी प्रतिभा चंदन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सत्ताकारण. आपण डॉक्टर उदय निरुडकर यांच्याशी दररोज विविध विषयांवर चर्चा करतो. देशातल्या महत्वाच्या राजकीय घटना घडामोडी याशिवाय जे विषय तुम्हाला आवडतात अशा अनेक विषयांवर सुद्धा ही चर्चा असते. आणि आज परत एकदा पश्चिम बंगालवर बोलतो आहोत. सर, आपल्याला बंगालवर आणि तमिळनाडूवर बोलत राहावं लागणार आहे. कारण घटना इतक्या वेगाने त्वरेने घडतायत आणि एक मोठा पक्ष या तर एक मोठा पक्ष ज्याला 28 वर्षाची परंपरा आहे असा ममता दिदींचा तृणमूल काँग्रेस, आणि 28 वर्षानंतर सर्वात मोठी फूट या पक्षात पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. थोडासा मागचा घटनाक्रम समजावून घेणं यासाठी आवश्यक आहे. निवडणुकांचे निकाल लागून 1 महिना आज होतोय, परंतु त्या आधीच पक्षाच्या या फुटीला सुरुवात झाली. त्याला कारण असं की गेली 3 वेळा अबाधित सत्तेवर असलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये सगळंच काही आतून ठीक आहे असं नाही, आणि ते आता वर यायला सुरुवात झालेली आहे. कारण असं घडलं की 20 तारखेला म्हणजे 20 मेला एक तृणमूल काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेता जो सभागृहामध्ये असतो विधानसभेमध्ये त्या संदर्भातलं पत्र देण्यात आलं आणि शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेतेपदी नेमणूक त्यांची करण्यात आली. हे पत्र जेव्हा दिलं त्यावर अभिषेक बॅनर्जी यांची सही होती आणि अनेक आमदारांनी त्याबद्दल असा आक्षेप घेतला की यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत, त्या फोर्ज केलेल्या आहेत, कोणीतरी त्या सह्या केलेल्या आहेत, त्यांच्या नाहीयेत. तिथून कुठेतरी या सगळ्या असंतोषाला सुरुवात झाली, म्हणजे ठिणगी पडायला लागते तशी ती पडली. त्यानंतर एक फारशी चर्चा न झालेली 22 मेला अचानक असं म्हणायला पाहिजे सर की दिल्लीतल्या बंगाल भवनमध्ये मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी आणि जे आता ऋतुव्रत बॅनर्जी जे आहेत त्या दोघांची भेट झाली. ही अचानक भेट झाली असं म्हणतात, त्यांच्यात काहीतरी थोडीफार चर्चा झाली आणि अशा प्रकारच्या भेटीनंतर काही ना काहीतरी चर्चा होते तशी थोडीफार झाली आणि ते परत बंगालमध्ये आले. नंतरचा जो घटनाक्रम आहे तो अतिशय महत्वाचा आहे, कारण ममता बॅनर्जी यांनी जेव्हा एक आंदोलन हे केलं तेव्हा त्यांचे सगळे बरेचसे नेते जे आहेत, बरेचसे आमदार होते, त्यामध्ये ते उपलब्धच नव्हते, ते आलेच नाहीत त्या ठिकाणी. आणि त्या आंदोलनाची आपण जी दृश्य बघतो आहोत, म्हणजे ज्या ममता बॅनर्जींच्या नेत्या प्रचारामध्ये पुढे होत्या, ज्या लोकसभेमध्ये, संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये त्यांचा मोठा आवाज म्हणून असतात, त्या सगळ्या तिथे नव्हत्या. आणि लापता लेडीज असे पोस्टर सुद्धा बऱ्याच लोकांनी तिथे लावलेले होते. यानंतर जे झालं ते म्हणजे 3 जूनला एक पत्र जे सभागृहाचे अध्यक्ष आहेत रथींद्र बोस यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि त्या पत्रावर 58 आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. ऋतव्रत बॅनर्जी यांच्या आणि 6 म्हणून जे एक आमदार आहेत संदीपन सहा, या दोघांच्या स्वाक्षरी किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली 58 आमदारांनी एक पत्र दिलं आणि त्यांचा गट मोठा असल्याचं सांगितलं. आणि ममता बॅनर्जी यांच्याशी आपलं वैर नाहीये, त्यांनी आमच्या या काय म्हणायचं त्याला सल्लागार समितीमध्ये असावं, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दलची जी नाराजी आहे ती स्पष्ट केली. सर, खूप महाराष्ट्रामधले पॅरलल आपल्याला इथे दिसतात, खूप समांतर गोष्टी दिसतात की जेव्हा जेव्हा मोठे पक्ष फुटले तेव्हाचे. थोडे तुम्ही संदर्भ सांगितले तर जास्त बरं होईल. सर्वप्रथम हे का घडलं हे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्राकडे तर आपण येऊच या, परंतु ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत हे का घडलं एक तुम्ही लक्षात घ्या. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या मोठ्या राष्ट्रीय पक्षातून बाहेर पडून स्वतःच्या हिमती सत्तेवर आणायचं आणि ते सत्तेवर इतका दीर्घकाळ टिकवून ठेवायचं, हे जमलेली फक्त एकमेव महिला आहे आणि तिचं नाव आहे ममता बॅनर्जी. एक लक्षात आहे, याच्यानंतर आपनी केलं पण आपची परिस्थिती वेगळी होती. तिथे अरविंद केजरीवाल होते, मी इथे महिला मुख्यमंत्री म्हणतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्वतः पक्षाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या त्या मुख्यमंत्री देखील त्या राज्याच्या झाल्या. हे सगळं मी अशा करता सांगतोय की डाव्यांची सत्ता संपवणं ही सोपी गोष्ट नाहीये.
ज्यांना पश्चिम बंगालचं राजकारण माहिती आहे, पश्चिम बंगालमधला हिंसाचार माहिती आहे, पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकण्याकरता काय काय करावं लागतं हे माहिती आहे, त्या सगळ्यांना डाव्यांचा पराभव करणं म्हणजे काय हे 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 अ, हे लक्षात येईल. परंतु म्हणतात ना, पुत्रप्रेम असतं तसं इकडे भाच्याचं प्रेम आहे, सत्तेचं प्रेम आहे, आणि सत्तेच्या आंधळेपणामुळं हा सगळा खेला झालेला आहे. आता हे ममता दीदींचं काय कसं का झालं याचं आपण विश्लेषण केलं. आता तुमचा जो प्रश्न आहे की भारतीय महाराष्ट्रामध्ये किंवा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर नेमकं जे जे काही झालं ते आणि हे एकच आहे का, किंवा याच्यात काय काय फरक आहे, आपण एक तुम्ही लक्षात घ्या. याची लिगल बाजू काय आहे ती मिनिट समजावून सांगतो. पहिल्यांदा आपल्याकडे असं होतं की 1/3 जर तुमच्याकडे आमदार असतील किंवा संसदेतले सदस्य असतील तर तुम्हाला सेपरेट गट राहता येतो. हा जो बदल कॉन्स्टिट्यूशन मध्ये झाला होता तो आयाराम गयाराम हे सगळं थांबवण्याकरता राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान होते त्या काळात झाला होता. परंतु नंतर लगेच लक्षात आलं की हे सगळे काय म्हणू ज्याला आपण, याचा वापर पक्षाच्या नेतृत्वाला खिंडीत आणण्याकरता गाठतात. आम्हाला अमुक पाहिजे, आम्हाला तमुक पाहिजे, नाहीतर आम्ही सोडून जाऊ. म्हणून मग पुढे वाजपेयींच्या काळामध्ये त्याला 2/3 करण्यात आलं होतं. आता 2/3 जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सेपरेट पक्ष म्हणून राहता, तुम्हाला सेपरेट आयडेंटिटी नसते. तुम्हाला काय, तुम्ही जर त्या पक्षातनं बाहेर पडून 2/3 तुमच्याकडे असतील तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागतं. म्हणजे एखादा पक्ष सोडायचा असेल तर जे पर्याय उपलब्ध आहेत त्यातला हा तिसरा पर्याय आहे की 2/3 असतील तर तुम्हाला तो पक्ष सोडून दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये तुम्हाला सामील व्हावं लागतं. इथे तसं नाहीये. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आणि याच्यातला फरक तुम्ही एक लक्षात घ्या. एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडल्यानंतर थेट दावा कशावर केला तर तो पक्षावरच केला, आणि त्याकरता त्यांनी आधार काय धरला तर आधार असा धरला की संसदीय मंडळ जे आहे पक्षाचं, विधानसभेतलं मंडळ जे आहे पक्षाचं, आणि पक्षाची जी केडर आहे म्हणजेच जिल्हाध्यक्ष वगैरे, त्याचाही विचार एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत झाला नाही. कारण त्यांची निवड जिल्हाध्यक्षांची ही निवडीच्या मार्फत झालेली नाहीये, ती नेमणूक झालेली आहे, आणि नेमणूक असल्यामुळे त्यांची मतं विचारात घेतली नाहीत. आणि सुप्रीम कोर्टाने देखील हे म्हणणं एक प्रकारे ऑन रेकॉर्ड घेतलं. हा इलेक्शन कमिशनचा त्यांच्या बाबतीतला बचाव होता. आता हा जो 2/3 गट आहे तो एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आला किंवा अजित पवार यांच्या बरोबर आला आणि त्यांनी पक्ष आमचा आहे असं सांगितलं. त्यांनी पक्षावर दावा ठोकला, त्यांनी पक्षाच्या सिम्बॉलवर दावा ठोकला, त्याच्या चिन्हावर दावा ठोकला, त्याच्या झेंड्यावर दावा ठोकला, त्याच्या नावावर दावा ठोकला. आणि आता जे उद्धव ठाकरे यांच्याकडे जो पक्ष आहे तो शिवसेना पक्ष नाही, तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. तिथे तुतारी असा एक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी हा असा पक्ष आहे, त्यांच्याकडे मूळ तो पक्ष नाही. आता बहुमत याच्यावर जी चर्चा झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये बहुमत म्हणजे काय तर अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जिथे तुम्हाला लेजिस्लेटिव्ह पार्टी मधलं बहुमत असतं ते बहुमत इलेक्शन कमिशननी विचारात घेतलेलं आहे. पण इथे वेगळी परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत जे आता ऋतुव्रतनी केलेलं आहे बॅनर्जींनी, ते याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. त्यांनी काय सांगितलं, ममता बॅनर्जीच अध्यक्ष आहेत आणि आम्ही बहुमताद्वारे लीडर ऑफ ऑपोजिशन बदललेला आहे किंवा त्याची निवड केलेली आहे, आणि ती बहुमतानं केलेली निवड अमुक एका व्यक्तीची आहे. याचा अर्थ अभिषेक बॅनर्जी यांनी केलेली जी निवड होती ती निवड बेकायदा झालेली आहे, त्या निवडीला महत्व नाहीये. आणि त्याच्या ज्या सह्या केलेल्या होत्या त्या सह्या या खोट्या सह्या केलेल्या होत्या, आणि त्याची सीआयडी चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे. अजूनपर्यंत तरी संपूर्ण पक्षावर दावा सांगणारा, पक्षाच्या चिन्हावर दावा सांगणारा, पक्षाच्या झेंड्यावर दावा सांगणारा असा एकनाथ शिंदे असा मर्द मराठा अजूनही पश्चिम बंगालमध्ये पुढे आलेले नाहीयेत. ते जेव्हा पुढे येतील आणि पक्षावर दावा सांगतील तसं होणार नाही असं मी म्हणत नाहीये, तसं नक्की होऊ शकतं. परंतु आता तरी त्यांचा जो डाव आहे तो जो मला दिसतोय तो असा आहे की आम्ही फक्त आता ममता दीदी यांच आमच्या अध्यक्ष आहेत, फक्त लीडर ऑफ ऑपोजिशन निवडण्यापुरतं आम्ही हे सगळं केलेलं आहे. परंतु या
करण्यातच, या उठावातच त्या पक्षाच्या पतनाची बीजं रोवलेली आहेत. आणि ममता बॅनर्जी यांचा पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे, किंबहुना तो फुटलेलाच आहे. त्याचं एक उदाहरण जे आता स्क्रीनवर प्रेक्षक बघतायत ते म्हणजे धरणं चालू होतं आणि त्या धरण्याच्या वेळेला 80 आमदार ज्या पक्षाकडे आहेत त्यातले केवळ 4 आमदार आणि ज्यांच्याकडे मला वाटतं 40 खासदार आहेत. लोकसभा आणि राज्यसभा मिळून 13 राज्यसभेचे आणि लोकसभेचे 28 असे 41 आमदार ज्यांच्याकडे आहेत त्यातले 3 खासदार आहेत, त्यांचे फक्त 3 खासदार आले होते. म्हणजे 4 आमदार आणि 3 खासदार एवढे फक्त आता तृणमूल काँग्रेसमध्ये ममता दीदी यांच्या बरोबर आहेत. याच्यावरून हा पक्ष फुटलेला आहे एवढं आपल्या लक्षात येईल. अगदी बरोबर आहे सर. काही गोष्टी मी ज्या म्हणत होते त्या जे समांतर गोष्टी महाराष्ट्र आणि याच्यामध्ये असा की शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा सगळ्यांनी हाच एक पवित्रा घेतलेला होता. म्हणजे अगदी नारायण राणे असोत, राज ठाकरे असोत किंवा आणखी कोणी असोत, विठ्ठलाशी वैर नाही बडव्यांशी आहे. म्हणजे जी मूळ पक्ष ज्यांनी स्थापन केला त्या व्यक्तीशी वैर नाही. परंतु नाही, इथे अभिषेक बॅनर्जी आहेत. थोडं तुम्हाला मी थांबवतो. याच्यामध्ये नारायण राणे यांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांच्याबरोबर 10-12 आमदार होते. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला तेव्हा त्यांच्याबरोबर कुणीही आमदार किंवा खासदार त्यांच्याबरोबर गेलेले नव्हते. त्यांनी लेजिस्लेटिव्ह पार्टी मधलं जे मंडळ असतं त्याच्यावर आपला दावा ठोकलेला नव्हता किंवा त्याचं समर्थनही त्याला मिळालं नव्हतं. आता इकडे फरक असा आहे, 3 वेगळ्या गोष्टी आहेत. यांनी केलं ते बंड होतं. राज ठाकरे यांनी किंवा नारायण राणे यांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध किंवा पक्षाच्या नेतृत्वातल्या एका व्यक्तीविरोधात म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विरोधात चोख बंड केलं होतं आणि त्यात काही त्यांना राजीनामा द्यायला लागला आणि त्यात पुन्हा निवडणुका लढल्या आणि त्या निवडणुकातले बहुतांशी निवडून आले. असं ज्योतिरादित्य सिंधिया बाबतीत यांच्याही बाबतीत झालं होतं. बहुतांशी निवडून आले, 1-2 निवडून आले, पुन्हा त्यांना सामावून घेतलं गेलं. हा भाग क्रमांक 1 झाला. दुसरा जो भाग आहे तो एकनाथ शिंदे यांचा. एकनाथ शिंदे यांनी 2/3 आमदार आणि 2/3 खासदार फक्त नेले नाहीत तर त्यांनी पक्षावरच दावा ठोकला आणि तो दावा संविधानिक दृष्ट्या योग्य आहे. याची जी चौकट आहे ती अजूनही सुप्रीम कोर्टात ती केस चालू आहे, पण ती चौकट अशी आहे की व्हॉट इज पार्टी. पार्टी या शब्दाचा अर्थ त्याची लेजिस्लेटिव्ह पार्टी किंवा त्याची संसदीय मंडळ असाच अर्थ घेतला जातो. पार्लमेंटरी पार्टी किंवा लेजिस्लेटिव्ह पार्टी, इकडे विधानमंडळातली पार्टी असा अर्थ घेतला जातो. जर तुम्हाला पार्टी कोणाची याच्याकरता जर वोटिंग घ्यायचं असेल तर मग पार्टीचे जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सगळ्यांचंच वोटिंग तुम्हाला घ्यायला लागेल. तसं घेता येणं शक्य नाहीये आणि त्याची जरुरीही नाहीये. याचं कारण अशा व्यक्तिगत ज्या पार्टी असतात त्याच्यामधल्या नेमणुका, त्याच्यामधल्या जिल्हाध्यक्ष वगैरे नेमणुका असतात त्या तिथे काही निवड झालेली नसते, त्या निवडून आलेल्या नसतात. त्यामुळे त्यांचं म्हणणं हे ग्राह्य धरलं जाते. आता इकडे असं नाही आहे. इकडे आत्ता काय म्हणतायत ते? आत्ता ते म्हणतायत ममता दीदी आमच्या नेत्या आहेत. याचा अर्थ उद्या सकाळी ते मत बदलणार नाही असं नाहीये. उद्या 100% ते मत बदलेल. परंतु आत्ता या क्षणाला हा कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना त्यांचा स्टान्स असा आहे की ममता आमच्या नेत्या आहेत, अभिषेक बॅनर्जींनी निवडलेल्या माणसाला आमचा विरोध आहे आणि त्या व्यक्तीऐवजी ही व्यक्ती आम्ही निवडलेली आहे. याचाच अर्थ थोडक्यात आम्ही अभिषेक बॅनर्जीचं नेतृत्व मान्य करत नाही आणि अभिषेक बॅनर्जीचं नेतृत्व जर तुम्ही दूर करत असाल तर आम्ही पक्षाबरोबर राहू असा एक गर्भित इशारा आहे. पण त्याचा काही परिणाम होणार नाही, कारण ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच जाहीर केलंय की माझा वारस हा अभिषेक बॅनर्जीच असेल. त्यामुळे ती फूट आता 100% अटळ आहे. याचं कारण जनतेचा रोष आमदारांना रस्त्यावर फेस करावा लागतोय. त्याहीपेक्षा सुद्धा प्रचंड मोठा तिरस्कार लोकांचा फेस करावा लागतोय. प्रशासनाचं कोणतंही सहाय्य त्यांना मिळत नाहीये आणि ज्यांच्यामध्ये काही फायली वगैरे आहेत त्या लोकांना तर या सगळ्याची जास्तच भीती आहे. अगदी बरोबर आहे. एक आणखी महत्वाची गोष्ट दरम्यानच्या काळात झाली ती म्हणजे ममता बॅनर्जी यांनी सगळ्या ज्या संघटनात्मक त्यांच्या नेमणुका होत्या त्या पूर्ण रद्द करून आपलं एक पूर्ण नव्याने सगळी संघटनेची बांधणी करणार आहे असं सांगितलेलं आहे. परंतु सर या बांधणीपूर्वी जेव्हा एवढे आमदार थेट विरोधात गेलेले आहेत एका अर्थी अभिषेक बॅनर्जी यांच्या, दुसरी महत्वाची गोष्ट की खासदारांची इतकी मोठी संख्या असूनही जे खासदार गाणे गात फिरत होते, पक्षाचा एक चेहरा म्हणून, प्रखर चेहरा म्हणून समोर येत होते, मग संसदेत असो किंवा रस्त्यावर असो, प्रचारात असो, ते सगळे खासदार लगेचच गायब कसे होतात आणि ते
पुन्हा या कठीण काळामध्ये ममता दिदींच्या सोबत उभं राहून त्यांना साथ देण्याच्या ऐवजी वेगळे होताना दिसत आहेत, ते स्वतःला दूर करताना दिसत आहेत. कारण काय काय तुमचं 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 निरीक्षण अगदी बरोबर आहे आणि हाच तर मोठा धडा आहे तृणमूल काँग्रेसच्या पतनाचा आणि पतनानंतर त्यांच्या फुटीचा. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, तृणमूल काँग्रेस हा काही आयडिओलॉजी असलेला असे काही पक्ष नाही की ज्याला एक विचारधारा आहे. विचारधारा असलेला पक्ष थोडाफार आपल्याला काँग्रेस म्हणता येईल, आपल्याला कम्युनिस्ट म्हणता येतील आणि अर्थातच हिंदुत्वाचा विचार मांडणारा भारतीय जनता पक्ष, याला काहीतरी आयडिओलॉजी, केडर अशा गोष्टी होत्या. परंतु तृणमूल काँग्रेसकडे स्वतःची अशी कुठलीही आयडिओलॉजी नव्हती. एक जी डाव्यांची सत्ता होती ती डाव्यांची सत्ता दूर झाली पाहिजे असं मानणारा एक मोठा वर्ग पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाला. त्या असं मानणाऱ्यांना ममता दिदी नावाचा एक धडाडीचा चेहरा त्या काळात मिळाला आणि त्या आश्वासक चेहऱ्यावर त्यांनी पसंतीची मोहर उमटवली आणि तृणमूल काँग्रेसचं राज्य आलं. हा इतका साधा सरळ तिकडे व्यवहार होता. त्याचं राज्य पुन्हा त्याच मार्गाने जायला लागलं, पुन्हा तशी दहशत ही सगळी व्हायला लागली. त्याच्यामुळे जनता त्याला कंटाळली आणि मग त्यांना भारतीय जनता पक्ष, त्यांची हिंदुत्वादी विचारसरणी, घुसखोरांचा त्रास, त्या सगळ्यापेक्षा सुद्धा केंद्राच्या योजना इकडे राबवल्या जात नाहीत, हे सगळं त्यांना जाणीव ज्या वेळेला झाली त्यावेळी त्यांनी एक प्रचंड बहुमताने भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं. ममता बॅनर्जी यांचा एककल्लीपणा, सातत्यानं केंद्राचा विरोध, त्याहीपेक्षा सुद्धा अभिषेक प्रेम आणि आपली लोकप्रियता, आपली दहशत ही आपली लोकप्रियता आहे असं वाटायला लागलं होतं त्यांना. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. सत्तेवर जे बसले असतात त्यांना अहंकार हा ठेवून चालत नाही. अहंकार एकदा ठेवला की कानामध्ये गोष्टी पडत नाहीत. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष आहेत आयसेनहॉवर, त्यांचं एक आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रातलं अर्पण पत्रिकेतलं वाक्य मी इथे तुम्हाला म्हणून दाखवतो, ते फार महत्वाचं आहे. आणि कोणासाठी, कुटुंब प्रमुख असेल त्याच्यासाठी, पक्षाचा प्रमुख असेल, कंपनीचा प्रमुख असेल किंवा कोणी असेल, ज्या कोणाला लीड करायचंय त्याच्यासाठी हे वाक्य फार महत्वाचं आहे की हे पुस्तक मी कोणाला अर्पण करतोय. तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून रोज हजारो आवाज माझ्या कानावर आदळत असतात आणि मला सांगतात मी सर्वोत्तम आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे. परंतु एक आवाज जो माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, अशा क्षीण आवाज मला सांगत असतो, राजा तू चुकतोयस. त्या क्षीण आवाजाला मी आयसेनहॉवर हे पुस्तक अर्पण करीत आहे. आता लक्षात घ्या, हेच जनतेची नाळ, जनतेची नाडी जर तुमच्या हातातनं गेली तर मला खरोखरच ममता बॅनर्जी यांचं आज वाईट वाटतंय की आज त्या लोकसभेत पण नाहीत आणि त्या विधानसभेत पण नाहीत आणि त्यांच्याबरोबर आमदार खासदार कोणीही नाहीत आणि जी व्यक्ती त्यांच्या बरोबर आहे अभिषेक बॅनर्जी, त्याच्यावर अंडाभिषेक झालेला आहे. म्हणजे त्याला जनता इतकी हेट करते. माणसं सत्तेमुळे किती आंधळी बनतात बघा. दहशतीला तुम्ही सत्ता समजायला लागता, लोकप्रियता समजायला लागता आणि अहंकार आणि घमंड ही तुमची लाईफस्टाईल बनते. आणि त्यामुळे ममता दिदी यांचं पतन अटळ होतं. त्यांनी जे पेरलं तेच उगवलं. तुम्ही जर वादळ पेरलं तर वावटळ उगवते, एवढं लक्षात ठेवा. आता ममता दिदींपुढे कुठले पर्याय राहतात? एक तर एक गोष्ट सर आपण ममता बॅनर्जी यांच्याबद्दल मान्य केली पाहिजे, जसं तुम्ही पण सुरुवातीला सांगितलं की 10 वेळा सातत्याने त्या निवडून आलेल्या आहेत. 7 वेळा त्या संसदेमध्ये आहेत निवडून आलेल्या, 3 वेळा राज्यामध्ये निवडून आलेल्या आहेत. पक्ष मोठ्या काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षापासून पक्ष वेगळा काढल्यानंतर जे भल्याभल्यांना जमत नाही त्यामध्ये पहिल्याच निवडणुकीत त्यांनी सत्ता म्हणजे मिळवलेली आहे. आणि हे सगळं असताना डाव्यांचं पतन त्यांनी घडवून आणलं. त्यांच्या ज्या चुका झाल्या त्या चुका अलाहिदा, पण ही पहिली वेळ आहे, हे पहिलं वर्ष आता असं असणार आहे की त्या विधानसभेमध्ये सुद्धा सदस्य नाहीत आणि त्या संसदेमध्येही नाहीयेत. राज्यसभेसाठी जाण्याचा प्रयत्न त्या करू शकतात. नाही होऊ शकणार ते. तुम्हाला मी एक सांगतो, पश्चिम बंगालच्या राजकारणाचा बाज तुम्ही लक्षात घ्या. जसं तमिळनाडूमध्ये गेले काही वर्ष काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर आयदर द्रमुक तरी येतं सत्तेवर किंवा अण्णा द्रमुक तरी येतं. यावेळी पहिल्यांदा द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या व्यतिरिक्त विजय जोसेफ निवडून आलेत, ज्यांचा पक्ष अवघ्या 2 वर्षापूर्वी स्थापन झाला. परंतु तृणमूल पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की जो पक्ष सत्तेतून बाहेर जातो, मग तो काँग्रेस असेल. काँग्रेस आज 40 वर्ष झाली, 40 पेक्षा जास्तच वर्ष झाली सत्तेवर येऊ शकलेलं नाहीये. त्यानंतर कम्युनिस्ट ते गेले
आज बाबांची सत्ता. कम्युनिस्टचा नामोनिशाण नाहीये. आज कम्युनिस्टांचा नामोनिशाण अख्ख्या भारतात कुठे नाहीये. त्यांचे आमदार नाहीत, खासदार नाहीत, सत्ता नाही, काहीच नाही त्यांचं. तसंच आता तृणमूल काँग्रेसचं होणार आहे. तृणमूल काँग्रेसचा 29 साली लोकसभेला सगळे उमेदवार उभं करण्याएवढे सुद्धा उमेदवार त्यांच्याकडे नसतील आणि यानंतर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील तेव्हा त्या पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह येईल. याचं कारण अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगाली जनतेपेक्षा सुद्धा बंगालच्या जनतेनं निवडून दिलेल्या तृणमूल काँग्रेसच्या आमदार खासदारांचा प्रचंड राग आहे. आणि तुम्हाला आणखीन एक याच्यातला गर्भित गोष्ट सांगतो. भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की आम्ही कोणत्याही तृणमूल काँग्रेसच्या आमदाराला घेणार नाही. याची 3 कारणं. पहिलं कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाला तिकडे सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही आमदाराची आता गरज नाही. त्यांच्याकडे 2/3 बहुमत ऑलरेडी आलेलं आहे. नंबर 2, त्याच्या पलीकडे जाऊन तृणमूल काँग्रेसचे जे अत्यंत विवादास्पद वादग्रस्त असे आमदार जर आपण घेतले तर ज्या कारणाकरता आपण सत्ता मागितली ते सगळं विस्विषित होऊन जाईल. जनतेचा आपल्यावरचा विश्वास एका रात्रीत उद्ध्वस्त होईल. आणि तसं झालं तर भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगाल याचं तृणमूलीकरण हे झालेलं असेल आणि ते जनतेला आवडणार नाही. आणि एकदा पश्चिम बंगालच्या जनतेने नाकारलं की पुढची 5-50 वर्ष सत्तेवर ते भिरकावून टाकतात, आपल्याला जवळ सुद्धा करत नाहीत, याची जाणीव आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आणि ती सर्वात महत्वाची आहे, की आत्ताच्या घडीला स्वच्छ कारभार आणि वेगवान कारभार हीच त्यांची काळाची गरज आहे. हे जे सगळे आमदार आहेत ते आमदार भ्रष्टाचाराबरोबरच घुसखोरांबरोबर आयडेंटिफाय झाले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात घेणे म्हणजे घुसखोरांना थान देण्यासारखं आहे. हे झालं आमदारांबद्दलचं. परंतु लोकसभेबद्दल मात्र तसं नाही. लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना आपण घेणार नाही असं काही विधान केलेलं नाहीये. आता तिकडे परिस्थिती जी तुम्ही पाहाल ती अशी आहे की आता अलीकडच्या काळामध्ये एनडीएनी डिलिमिटेशन आणि वुमन रिप्रेझेंटेशन यांचं एकत्र एक बिल पार्लमेंटमध्ये आणलेलं होतं. 543 जागा आपल्याकडे लोकसभेमध्ये आहेत आणि ते बिल 2/3 बहुमताला कमी पडलं. याचं कारण 230 जण हे इंडी आघाडी बरोबर होते आणि त्याला कडाडून विरोध केला. ते कडाडून विरोध करण्यामध्ये कोण होते तर काँग्रेस होते, ज्यांचे 99 खासदार आहेत. त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस आहे आणि डीएमके आहे. परंतु आता डीएमके आणि काँग्रेस यांच्यामध्ये फाटलेलं आहे. याचं कारण तामिळनाडूमध्ये काँग्रेसनी डीएमकेची 25-30 वर्षाची साथ सोडून जोसेफ यांच्याकडे आपल्या मदतीचा हात न मागता दिला आणि त्याच्यामुळे दुखावलेली डीएमकेनी आम्हाला इंडिया आघाडी बरोबर बसायचं नाही, आम्हाला एनडीए बरोबर बसायची जागा द्या हा विषय मांडला. त्याच वेळेला इश्यू बेस्ड सपोर्ट भाजपचा खुला झाला. एक वेळ हिंदीला ते सपोर्ट करणार नाहीत, एक वेळ सनातनच्या काही मुद्द्यावर ते सपोर्ट करणार नाहीत. परंतु अशा प्रकारे घटनात्मक जर पेच आला तर ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं एक वेळ व्होटिंग तरी करतील किंवा त्या दिवशी ऍब्सेंट राहतील. हे द्रमुकचं राजकारण आता अगदी स्पष्ट झालेलं आहे. आता इथे 28 लोकसभेमध्ये आणि 13 राज्यसभेमध्ये खासदार आहेत. याच्यापैकी 25 जण जरी 20 ते 25 जण जरी आता भारतीय जनता पक्षाकडे आले तर आता भारतीय जनता पक्षाची संख्या साधारणतः 300 आहे आणि त्यांना 2/3 म्हणजे 362 जागांची म्हणजे अधिकच्या 62 मतांची गरज आहे. आणि ती मतं आयदर ऍब्सेंट राहून किंवा प्रत्यक्ष पाठिंब्याने त्यांना येण्याकरता म्हणून तृणमूल काँग्रेसच्या या 13 मधले जरी 10 राज्यसभेचे खासदार आले आणि इथले 28 मधले 25 आले तर तुम्ही लक्षात घ्या त्यांच्याकडे 35 डायरेक्ट होऊन जातात. डीएमकेचे खासदार पाहिले तर ते त्या 362च्या जवळ जाऊन पोहोचतात. त्यामुळे जी अनेक बिलं आहेत, मग मला असं वाटतं की दे विल प्रिपोन अँड ब्रिंग वन नेशन वन इलेक्शन बिल इन दिस पार्लमेंट रेनी सीझन. आणि त्याच्यामुळे जर ते पास झालं तर काँग्रेसच्या पायाखालची जमीनच सरकलेली असेल. तुम्हाला मी सांगतो काँग्रेसला तो एक फार मोठा दणका असेल. आणि म्हणून आता या क्षणाला आमदारांना जरी नो एंट्री असली तरी भाजप त्यांची पावलं अत्यंत सावध, चातुर्य आणि धूर्तपणे खेळतंय. आणि ते म्हणजे तुम्ही ममता बॅनर्जी यांना दूर करा आणि तृणमूल ताब्यात घ्या, आमच्या विरोधात राहा, आमचं काही म्हणणं नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आम्हाला सहयोगाची भूमिका घेतली तर जास्त उत्तम. तीच भूमिका आता हे सगळे आमदार तुम्हाला घेताना दिसतील. परंतु खासदार मात्र आपलं सेपरेट अस्तित्व दाखवत भारतीय जनता पक्षाच्या सहयोगाची उघड भूमिका या
पावसाळी अधिवेशनात घेताना आपल्याला दिसतील. त्यामुळे हा एक संदेश संपूर्ण भारतात क्लिअर जाणार आहे की जे जे फॅमिली बेस्ड पक्ष आहेत की ज्यांची कोणतीही विचारधारा नव्हती, मग ते समाजवादी पक्ष असेल, आरजेडी असेल, डीएमके असेल, शिवसेना असेल, एनसीपी असेल, सगळ्यांचं पतन काळाच्या ओघात अटळ आहे. याच मुद्द्यावर आणि याच कमेंटवर आपण आजचा शो थांबवूया, कारण पश्चिम बंगालमध्ये ज्या घटना घडामोडी घडत आहेत त्यावर मला आणि सरांना वारंवार बोलावं लागणार आहे, हे उघड आहे. तुमची मतं काय आहेत, तुमच्या कमेंट्स काय आहेत त्या आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास उदय निरगुडकर सर आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.